नमस्कार. महाराष्ट्र आपला ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण दादरमधून दादर स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिर 818 नवीन 814 ह्या नवीन बसने प्रवास करतोय. सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाते. नवीन एसी बस आहे, तिने प्रवास करतोय. तर आज आपल्याला सर्वांना सिद्धिविनायक दर्शन आपण करू. चला भेटूया, व्हिडिओ कंटिन्यू करूया. सिद्धिविनायकसाठी बस आली, याच बसने आपला प्रवास करायचा आहे. नमस्कार. महाराष्ट्र आपला ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण दादरमधून दादर स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिर 818 नवीन 814 ह्या नवीन बसने प्रवास करतोय. सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाते. नवीन एसी बस आहे, तिने प्रवास करतोय. तर आज आपल्याला सर्वांना सिद्धिविनायक दर्शन आपण करू. चला भेटूया, व्हिडिओ कंटिन्यू करूया. पूर्ण एसी बस आहे. 12 रुपये तिकीट आहे. 12 रुपये जास्त दिले साहेब. बस चालू झाली. 5 ते 10 मिनिटाचा स्टॉप आहे. सिद्धिविनायक मंदिरावरून येते, परत सिद्धिविनायक साठीच फिरते ती बस. सेमच बस परत येते आणि परत जाते. आता दादर स्टेशनवर सुटलो आपण. दादर स्टेशनवरून निघालो आपण. असं गर्दी नसते, बहुतेक मंगळवारी गर्दी असू शकते. SK बोळे रोडवरून बस निघते सरळ सरळ सिद्धिविनायकासाठी. आपण SK बोळे रोडला एंट्री करतोय. आपला लास्ट स्टॉप आला सिद्धिविनायक. हा लास्ट स्टॉप आहे सिद्धिविनायक. सिद्धिविनायकचा लास्ट स्टॉप करून आपण पुढे जातोय आणि ह्याच बसने आपला प्रवास झाला. थोडंसं पुढे चालत गेलं का सिद्धिविनायक मंदिराचं गेट लागेल. किती नंबर गेट आहे तुम्हाला मी तिथे गेल्यानंतरच सांगतो. 5 मिनिटं अगोदर बस सोडते आपल्याला. तिथून पुढे सिद्धिविनायकचं गेट लागेल. तो एंट्री करून आपण पुढे प्रवेश करूया. समोर आहे सिद्धिविनायक गेट. त्या गेटने आपण प्रवेश करतोय आतमध्ये. गेट नंबर 1 ने आपण प्रवेश करतोय सिद्धिविनायकासाठी. असं पोहोचलो आपण सिद्धिविनायक मंदिराजवळ. आतमध्ये गेट करतोय 1 नंबर गेटने. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे म्हणून आपण काय करणार नाही, पण इथून तुम्हाला दाखवतो. मी दर्शन देतोय सिद्धिविनायकाचं. जे स्क्रीनवरती दिसतंय ते तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण दिसतंय. सिद्धिविनायक महाराजांचं उजेड चालू आहे असं वगैरे. हा परिसर सिद्धिविनायकच्या बाहेरचा. आज नेहमी मुंबईमध्ये आलं का ही गर्दी अशीच असते सिद्धिविनायकाला. गर्दी नाही असं होणार नाही. ही महाप्रसादाला लाईन. कोणत्याही गेटला येऊ शकतो तुम्ही. आज आपण दर्शन घेणार आहोत मुंबईचे आराध्य दैवत नवसाला पावणारे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता लाभते. हजारो भाविक हात जोडून बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने रांगेत उभे असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, विश्वास आणि मनातील इच्छा पूर्ण होण्याची आशा दिसून येते. श्री सिद्धिविनायक मंदिराची स्थापना इसवी सन 1801 मध्ये झाली असून
हे मंदिर आज देशातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे विराजमान असलेली श्री गणेश उजव्या सोंडेची मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. बाप्पाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी विराजमान आहेत. मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि गणेश उत्सवाच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, उद्योगपती आणि सामान्य भक्तही प्रत्येक नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आवर्जून येतात. सुरुवातीला हे मंदिर अतिशय लहान होते, पण गणरायाच्या चमत्कारावर आणि कृपेवर असलेल्या भक्तांच्या श्रद्धेमुळे मंदिराची कीर्ती दूरवर पसरत गेली. कालांतराने भाविकांची संख्या वाढली आणि मंदिराचाही भव्य विस्तार करण्यात आला. पुराणामध्ये सांगितले जाते की भगवान विष्णूंना मधु आणि कैटभ या बलाढ्य राक्षसाचा पराभव करता येत नव्हता. तेव्हा भगवान शंकराने त्यांना प्रथम श्री गणेशांची आराधना करण्याचा सल्ला दिला. विष्णूने गणरायाची मनोभावे उपासना केली आणि गणेशाने त्यांना सिद्धी म्हणजे यश प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर भगवान विष्णूने त्या राक्षसाचा पराभव केला. या घटनेनंतरच श्री गणेशाला सिद्धिविनायक म्हणजे सर्व सिद्धी आणि यश प्रदान करणारा गणपती म्हणून ओळख मिळाली. मंदिरातील सुवर्ण कळस, सुंदर कोरीव काम, मंत्रोच्चार आणि घंटानाद संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकतात. बाप्पाच्या दर्शनाचा तो क्षण प्रत्येक भक्ताच्या मनात कायमचा कोरला जातो. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तो अविस्मरणीय क्षण आला आणि आम्ही श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात पाऊल ठेवतात मंत्रोच्चार, घंटानाद आणि गणपती बाप्पा मोरया याचा जयघोष कानावर पडत होता. समोर विराजमान असलेले श्री सिद्धिविनायक बाप्पाचे तेजस्वी आणि प्रसन्न रूप पाहताच मन आपोआप त्यांच्या चरणी नतमस्तक होत होते. त्या काही क्षणाच्या दर्शनात मनातील सर्व चिंता विरून जातात आणि एक अवर्णनीय शांतता व समाधान अनुभवायला मिळते. असे वाटते की बाप्पा प्रत्येक भक्ताचे मनोगत ऐकून त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद देत आहेत. हा दर्शनाचा क्षण शब्दात मांडणे कठीण आहे, तो फक्त मनापासून अनुभवता येतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईची सफर ही श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाशिवाय अपूर्णच आहे. म्हणूनच जेव्हा कधी मुंबईत याल तेव्हा प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराला नक्की भेट द्या. बाप्पाच्या चरणी काही क्षण उभे राहिलात की मनाला की वेगळी शांतता लाभते आणि आयुष्यभरासाठी आठवणीत राहणारा भक्तीचा अनुभव मिळतो. आज आम्हालाही या गणपती बाप्पाला नमन करून आमचे सौभाग्यच आहे असे वाटले. हा प्रवास केवळ मंदिराचा नव्हता, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने भरलेला एक सुंदर अनुभूतीचा होता. जर हा भक्तिमय प्रवास तुम्हाला मनापासून आवडला असेल तर महाराष्ट्र आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या या प्रवासात कायम सोबत राहा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पुन्हा भेटूया महाराष्ट्रातील आपल्या ब्लॉग्समध्ये अशाच एक नवी पवित्र प्रवासात.
धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ आपण दादर स्टेशनला संपवतो आहे. भेटूया नवीन प्रवासामध्ये नवीन ट्रीटमेंट घेऊन. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.